तर हा बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो की जे इकोलाचे डिफरंट फिनोटाईप्स ते डिफरंट टाईपचे डायरिया कॉज करतात, जसं की एंटरोपॅथोजेनिक इन्फंटाईल डायरिया कॉज करतो, एंटरोटॉक्सिजेनिक ट्रॅव्हल्स डायरिया कॉज करतो, एंटरो इन्व्हेसिव्ह डिसेंट्री कॉज करतो आणि एंटरहेमोरेजिक एचयूएस म्हणजे हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम कॉज करतो. ते लक्षात कसं ठेवायचं? तर हे बघा, एंटरोपॅथोजेनिक इन्फंटाईल डायरिया कॉज करतो. इन्फंट म्हणजेच काय, पेडियाट्रिक. हे पी आहे ना, एंटरोपॅथोजेनिकचं पी घ्यायचं, पीवरून पेडियाट्रिक म्हणजे इन्फंटाईल डायरिया. दुसरीकडे काय, एंटरोटॉक्सिजेनिक ट्रॅव्हल्स डायरिया कॉज करतो, टीवरून ट्रॅव्हल्स डायरिया. तर एंटरोइन्व्हेसिव्ह डिसेंट्री कॉज करतो. डिसेंट्री म्हणजे काय, ब्लड आणि म्युकोस असते स्टूलमध्ये, तर इन्व्हेजन झाल्याशिवाय म्हणजे म्युकोसाचं इन्व्हेजन झाल्याशिवाय तो होणार नाही, इन्व्हेजन व्हायला म्हणून डिसेंट्री डायरिया, ब्लडी डायरिया, एंटरोइन्व्हेसिव्ह. एंटरहेमोरेजिक एचवरून एचयूएस म्हणजेच हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम. तर एचयूएसचं काय आहे, एचयूएस म्हणजे हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम. त्या 3 गोष्टी आहेत. इथे रिनल इन्व्हॉल्वमेंट असते, रॅटवरून लक्षात ठेवू शकतो, ॲनिमिया असतो, हेमोलिटिक ॲनिमिया, आणि टीवरून थ्रोम्बोसायटोपेनिया असतो. नंतर हा फेमस ट्रेन आहे EHEC 0157S7,